दैनंदिन जीवनामध्ये आपलं वैयक्तिक जीवन जगत असताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपण बोलत असतो. क्लास संपलेला आहे, वेळ संपलेली आहे, परीक्षा संपली आहे, माठातील पाणी संपलं आहे, अभ्यास संपला आहे, सिलेबस संपला आहे किंवा पूर्ण झाला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. पण हीच वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्याची वेळ आली तर कॅन वी स्पीक, आपण बोलू शकतो का? याचे उत्तर आहे यस, वी कॅन स्पीक, आपण बोलू शकतो. अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी इंग्रजीमध्ये काही ठराविक पॅटर्न असतात. वी मस्ट फॉलो दीज पॅटर्न्स. आपण ती पॅटर्न फॉलो करून आपण इंग्रजी बोलू शकतो, इंग्रजी लिहू शकतो आणि इंग्रजी वाचू शकतो. मग एखादी गोष्ट संपली आहे, एखाद्या गोष्टीची वेळ झाली आहे, म्हणजे शाळा संपली आहे म्हणजे शाळा सुटली आहे. पाणी संपले आहे म्हणजे प्यायला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अभ्यास संपला आहे म्हणजे सिलेबस किंवा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. तर अशा प्रकारची वाक्य आपण बिनधास्तपणे इंग्रजीमध्ये बोलू शकतो आणि ती वाक्य बोलत असताना खूप गोड वाटतात बोलायला किंवा ऐकायला. ती वाक्य गोड वाटतात कारण ती वाक्य सोपी आहेत. आणि कोणतीही भाषा जर आपल्याला या जगात शिकायची असेल तो अगोदर ज्या काही सोप्या गोष्टी आहेत, म्हणजे दोज थिंग्स विच आर इझी फर्स्ट वी हॅव टू लर्न दीज. ज्या गोष्टी सोप्या असतात त्या अगोदर आपल्याला शिकाव्या लागतात आणि त्या बेसिक किंवा सोप्या गोष्टी शिकल्यानंतर आपण त्या विषयाचे ॲडव्हान्स नॉलेज घेत असतो. मग बघा, आज असाच एक सुंदर व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे. सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि ज्यांना कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, म्हणजे दोज हू आर थर्स्टी टू लर्न इंग्लिश, ज्यांना इंग्रजीची तहान लागलेली आहे, जिनको अंग्रेजी की प्यास लगी है वे सभी अंग्रेजी सीख सकते हैं. तर बघा, आपण सुंदर अशी वाक्य घेणार आहोत and around we will study 30 sentences. जवळपास 30 वाक्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. and with the help of these 30 sentences you people can make thousand of sentences. हजारो वाक्य तुम्ही बनवू शकता. बघा, पहिलं वाक्य आहे गेम इज ओव्हर, खेळ संपला आहे. तर आपण चव्हाण टीचिंग पॅटर्न नुसार हा पॅटर्न कसा बनवू शकतो की सुरुवातीला आपल्याला नाउन घ्यायचं आहे. नाउन म्हणजे काय? नाम. मग ते विशेष नाम असू शकतं, ते सामान्य नाम असू शकतं किंवा नामाचा कोणताही प्रकार असू शकतो. पण पॅटर्न जर मला आपल्याला सांगायचं असेल तर सुरुवातीला नाउन घ्या, त्या नाउन नंतर इज घ्या, इज, आणि त्याच्यानंतर ओव्हर शब्द घ्या. आता ओव्हर म्हणजे काय? संपणे, म्हणजे काहीही शिल्लक न राहणे, काहीही बाकी न राहणे. राईट? तर नाउन प्लस इज प्लस ओव्हर, नाउन प्लस इज प्लस ओव्हर, या चव्हाण टीचिंग पॅटर्न नुसार आपण वी आर गोइंग टू मेक सेव्हरल काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, अनेक वाक्य आपण बनवणार आहोत. बघा, पहिलं वाक्य आहे आपल्या पॅटर्न नुसार गेम इज ओव्हर, खेळ संपला आहे. मग तो खो खो असेल, कबड्डी असेल किंवा इतर कोणताही खेळ असेल, तर गेम इज ओव्हर, खेळ संपला आहे. क्लास इज ओव्हर, वर्ग संपला आहे. वर्ग संपला आहे म्हणजे त्या वर्गातील तासिका, पिरियड पूर्ण झाला आहे. शो इज ओव्हर, कार्यक्रम संपला आहे. आपण असं पण म्हणू शकतो प्रोग्राम इज ओव्हर, कार्यक्रम संपला आहे. लंच इज ओव्हर, दुपारचे जेवण झाले आहे. ब्रेक इज ओव्हर, सुट्टी संपली आहे. मॅच इज ओव्हर, सामना संपला आहे. मूवी इज ओव्हर, चित्रपट संपला आहे.
मीटिंग इज ओव्हर, मीटिंग संपली आहे. पार्टी इज ओव्हर, पार्टी संपली आहे. स्कूल इज ओव्हर, शाळा संपली आहे किंवा शाळा सुटली आहे. आता या 10 वाक्यांचं जर आपण निरीक्षण केलं म्हणजे इफ यू विल मेक ऑब्झर्वेशन ऑफ दीज गिवन 10 sentences, you people will come to know that all sentences are having such a pattern like noun plus is plus over. या पॅटर्न नुसारच आपल्याला सगळी वाक्य दिसतील. राईट. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत माझ्याजवळ बघा. अजून आपण वाक्य बघूया. वर्क इज ओव्हर, काम संपले आहे. जॉब इज ओव्हर, काम किंवा नोकरी संपली आहे. वॉर इज ओव्हर, युद्ध संपले आहे. एक्झाम इज ओव्हर, परीक्षा संपली आहे. वेट इज ओव्हर, प्रतीक्षा संपली आहे. टास्क इज ओव्हर, काम पूर्ण झाले आहे म्हणजे काम संपले आहे. ट्रिप इज ओव्हर, सहलीची सांगता झाली आहे. टर्म इज ओव्हर, सत्र संपले आहे. आपण म्हणतो ना फर्स्ट टर्मची परीक्षा दिली, सेकंड टर्मची परीक्षा दिली या अर्थाने टर्म इज ओव्हर, सत्र संपले आहे. फिअर इज ओव्हर, भीती संपली आहे. लाईफ इज ओव्हर, जीवन संपले आहे. म्हणजे कधी कधी आपण हताश होतो, कधी कधी आपण भयभीत होतो, आपल्याला चिंता वाटते. मग त्या व्याकुळ मनाने व्याकुळ विचाराने आपण म्हणतो लाईफ इज ओव्हर, जीवन संपले आहे म्हणजे आता जीवन जगण्याची इच्छा नाही. म्हणजे आय डोंट हॅव लॉंग टू बी लाईफ, जीवन असावं अशी माझी इच्छाच राहिली नाही. राईट. तर एकूण आपण जवळजवळ 20 वाक्य पाहिलेली आहेत. या 20 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 200 वाक्य तयार करू शकता, तुम्ही 2000 वाक्य तयार करू शकता. एक विद्यार्थी म्हणून आपण या अशा प्रकारच्या वाक्यांचा चांगला अभ्यास केला पाहिजे. पालक म्हणून देखील आपल्याला संभाषण करता यावं, भाषण करता यावं, आपल्याला कॉन्व्हर्सेशन करता यावं, कम्युनिकेशन करता यावं, इंग्लिश स्पोकन करता यावं. त्यासाठी त्या दृष्टीने पालकांना देखील वाक्य चांगली समजली पाहिजे किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे शिक्षक असतील त्यांनी वर्गात आपल्या मुलांना अशा प्रकारची वाक्य शिकवली पाहिजेत. तर इफ यू विल टीच such a sentences to your student, your student will automatically get a good confidence किंवा a good confidence. त्यांना चांगला आत्मविश्वास येईल. बघा लक्षात घ्या. पुन्हा अजून 10 वाक्य आहेत आपल्याकडे. त्या 10 वाक्यांच्या मदतीने देखील आपण शिकू शकतो. डे इज ओव्हर, दिवस संपला आहे. वीक इज ओव्हर, आठवडा संपला आहे. इयर इज ओव्हर, वर्ष संपले आहे. समर इज ओव्हर, उन्हाळा संपला आहे. विंटर इज ओव्हर, हिवाळा संपला आहे. रेन इज ओव्हर, पाऊस थांबला आहे. टाइम इज ओव्हर, वेळ संपली आहे. स्टोरी इज ओव्हर, गोष्ट संपली आहे. लव इज ओव्हर, प्रेम संपले आहे. आणि एव्हरीथिंग इज ओव्हर, सगळे काही संपले आहे. म्हणजे मी जी काही 30 वाक्य दिलेली आहेत ना, यू पीपल आर हॅव्हिंग 30 sentences to study. For study purpose you are having these 30 sentences. But with the help of these 30 sentences, you can use your own skill to make thousand of sentences. स्वतःचे कौशल्य वापरून तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात. अँड दिस इज माय प्रॉमिस, यू कॅन. माझा शब्द आहे तुम्हाला, हा शब्द आहे माझा तुम्हाला की यू कॅन, तुम्ही बनवू शकता ती वाक्य. बघा लक्षात घ्या. तुम्ही असं म्हणू शकता स्टडी इज ओव्हर, बुक्स आर ओव्हर, नोटबुक्स आर ओव्हर किंवा बुक इज ओव्हर, नोटबुक इज ओव्हर, पिरियड इज ओव्हर, होमवर्क इज ओव्हर, स्लीप इज ओव्हर, डे इज ओव्हर. बघा किती वाक्य बनवू शकता तुम्ही. अशी अनेक वाक्य बनवा आणि इंग्रजी बिनधास्तपणे शिका. शिका, शिकवा. मी तुम्हाला शब्द देतो. श्रीरंग चव्हाण इज ऑलवेज विथ यू. मी तुमच्या सोबत सदैव आहे. राईट. ट्राय टू लर्न, शिकण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू स्पीक, बोलण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू लिसन, ऐकण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू
तंत्र संप्रेषण करू शकतो आणि देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून वी कॅन लर्न दिस लँग्वेज. आपण ती भाषा शिकू शकतो बिकॉज वी पीपल आर इन द एज ऑफ सोशल मीडिया, इन द एज ऑफ 21st सेंचुरी, इन द एज ऑफ आय टी. आपण माहिती तंत्रज्ञान, सोशल मीडिया, नेटवर्क, गुगल, आय टी, ए आयच्या